स्त्री ही फक्त एकाच कुटुंबाशी निगडीत नाही, तर स्त्री ही एका कुटुंबामधूनच एकाच कुटुंबाची आई, बहीण, भाची, बायको नाही, तर स्त्री ही एका कुटुंबाचीच आई नव्हे, तर स्त्री ही पूर्ण भारत मातेची आहे. भारत माता म्हणजे स्त्री आणि स्त्रीच म्हणजे आई. आणि या स्त्रीचं अस्तित्व पूर्ण या भारत देशातून धोक्यात आलेलं आहे. बीड शहरामध्ये एका 54 वर्षीय आजोबानं 3 वर्षाच्या आपल्या स्वतःच्या सख्या नातीवर बलात्कार केला. आणि याच बीड शहरामध्ये एका भाच्यानं आपल्या भाचीवर बलात्कार केला. पुणे शहरामध्ये हाच प्रकार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 75 वर्षाच्या नराधम भेडेने 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि त्या चिमुकलीला बलात्कार करून मारून टाकलं. आणि हा प्रकार फक्त बीड शहर किंवा पुणे शहरामध्येच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला आणि दर रात्रीला वाढत आहे. म्हणून वय वर्ष 3, 4 आणि 5 या मुलींचं म्हणण्यापेक्षा पूर्ण स्त्रीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. जे पोलीस प्रशासन आहे त्यांना माझी विनंती आहे, असा जरी बलात्कारचा प्रसंग जरी कोणी नराधम भेडेने जर एखाद्या स्त्रीवर असो किंवा छोट्या चिमुकलीवर जर बलात्कार केला तर त्याला कुठलीही कारवाई करू नका. नो जज नो वकील, ऑन द स्पॉट इनकाउंटरमध्ये अशा हरामखोर भेडीला पोलीस प्रशासन गोळ्या घालून उडवायला पाहिजे. आणि जर या स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकरण, अपहरणचे बलात्कार जर थांबवायचे असतील, त्या हरामखोर भेडीला एकच कलम, एकच नियम आणि एकच सजा, ती म्हणजे फाशीची सजा. जे माझे समस्त महाराष्ट्रातील पालक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की ज्या आपल्या छोट्या मुली आहेत 3 ते 4, 5 वयोगटातल्या, सावधान राहा, सतर्क राहा, काळजी घ्या. आणि आपली मुलगी कोणाच्याही विश्वासावर, शेजारी असतील, तुमचे सख्यातले नात्यातले नाते, रक्तातले नाते असतील, तरीसुद्धा आपल्या मुलीला त्यांच्याजवळ ठेवू नका. स्वतःची मुलगी स्वतःजवळच ठेवा. सावधान राहा, सतर्क राहा. जे पालक वर्ग आहेत आपल्या मुलींची काळजी घ्या. पुन्हा एकदा मोदी आणि फडणवीस यांना माझी विनंती म्हणण्यापेक्षा हात जोडून समस्त महिलाच्या वतीने कळकळीची विनंती आहे की या भेडीला एकच कलम, एकच नियम, ती म्हणजे फाशीची सजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.